झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रकुल घोटाळ्यात काळ्या यादीत टाकलेल्या एका कंपनीला एलईडी पथदिवे बसवण्याचं 131 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय। अगोदर विरोध करणाऱ्या विरोधकांचा विरोध अचानक मावळलाय। त्यामुळे एलईडीच्या कंत्राटामागे काही काळबेर तर नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय। नाशिक शहरात एलईडी पथदिवे बसवण्याचं कंत्राट वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळ्याचे आरोप असलेल्या एमआयसी कंपनीला तब्बल 131 कोटींचं कंत्राट दिलंय। या बीओटी कंत्राटात 70,000 एलईडी पथदीप बसवण्यात येणार आहेत। एवढ्या मोठ्या कंत्राटाची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेनं काळ्या यादीतल्या एमआयसी कंपनीवर टाकली आहे। महासभेत विरोध करणाऱ्या विरोधकांनी स्थायी समितीत मात्र प्रस्तावाला पाठिंबा दिला। त्यामुळे एमआयसी कंपनीच्या कंत्राटाचा मार्ग मोकळा झाला। स्थायी समितीमध्ये आमचा सदस्य गैरहजर होता काल, म्हणजे आमचे जे गटनेते प्रमुख गटनेते गैरहजर होते, काल सभेला नव्हते ते। पक्ष म्हणून आम्ही लक्ष दिलेले आहे आणि त्याच्यावरती झालेला भ्रष्टाचार, होणारा भ्रष्टाचार हे तर कधीही उघडकीस येईल। तो ऑन पेपरच आहे, तो कुठे पडून जाणार नाही। ज्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सांगितलं, त्याच काँग्रेसच्या स्थायी सभापतींनी प्रस्ताव मंजूर केला। त्यामुळे विरोधकांच्या विरोधातही दम राहिलेला नाही। अपक्षांचा विरोध आहे तोही तोकडाच पडतोय। ती न्यायालयीन लढाई चालू आहे। त्यानंतर मी 15 तारखेला एक पत्र दिलं होतं की बाबा मला याचे मूळ कागदपत्र सर्व मिळावे। जर कागदपत्र असते तर न्यायालयाने त्या दिवशी 100% स्टे दिला असता असं माझा विश्वास आहे। सविस्तर चर्चा झाली। शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टीने अतिशय चांगला प्रस्ताव असल्यामुळे साधक बाधक सदस्यांनी चर्चा केली आणि सदस्यांच्या एकमताने हा विषय मंजूर केला। लोकप्रतिनिधींच्या या निर्णयावर नाशिककरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। एकूणच हे राजकारण हे भ्रष्टाचाराच्या दिशेने चाललेलं आहे असा आमचा संशय आहे। म्हणजे याच्यामध्ये त्यांची साखळी आहे, संगनमत आहे आणि परस्परांना संरक्षण आणि बहुमताने हे सगळं भ्रष्टाचाराचं या ठिकाणी व्यवहार सुरू आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। राष्ट्रकुल घोटाळ्यात बदनाम असलेल्या कंपनीला बीओटी तत्वावरचा एलईडी पथदिव्यांचा ठेका देऊन नाशिक महापालिकेनं विषाची परीक्षा पाहण्याचा प्रकार केलाय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक।